टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी पुन्हा एकदा या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आणि आजची जी रेसिपी आहे ती आहे शेंगोळे रेसिपी। चवीला अतिशय उत्तम लागतात आणि बनवायलाही तितकेच सोपे। आणि जेव्हा कधी संध्याकाळी एखाद्या वेळेस आपल्याला पोळी भाजी बनवण्याचा कंटाळा असेल आणि अशा वेळेस वेगळं काहीतरी खावं वाटत असेल तर हा पर्याय अतिशय उत्तम आहे। तर चला आपण शेंगोळे बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे घेते आहे ते म्हणजे कणिक। तर कणिक आपण 2 वाट्या घेऊया। छोट्या 2 वाट्या कणिक घेतली आहे। पाव वाटी मी घेतला आहे बेसन। आणि आता आपण बाकीच्या गोष्टी यात टाकून घेणार आहोत। यात ज्वारीचं पीठ सुद्धा टाकणार आहोत आपण, पण तत्पूर्वी आपण टाकून घेऊया लसूणची पेस्ट। तर लसूण, आलं आणि जिरं याची पेस्ट घेतलेली आहे ती म्हणजे 1 टेबलस्पून। 1 टेबलस्पून आपण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकणार आहोत यात। आणि आता आपण बाकीचे जे मसाले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया। हिरवी मिरचीची पेस्ट थोडी आणखीन घालूया। तुम्हाला तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता आणि तुम्ही कमी खात असाल तर कमी तिखट टाकू शकता। तर इथे आता आपण टाकलंय ते म्हणजे ज्वारीचं पीठ, ते सुद्धा मी अर्धी वाटी टाकलंय। अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ टाकलंय। आणि आता आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत। तर इथे आपण टाकूया हळद, थोडीशी हळद। आणि जसं की मी मगाच सांगितलंय तुम्हाला की तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं आहे। तुम्ही जितकं तिखट खाल तितकं तुम्ही यात टाकू शकता, पण थोडेसे झणझणीत असे छान लागतात हे। आणि थोडासा टाकते मी ओवा, अगदी चिमूटभर ओवा यात घातलेला आहे। आणि आता आपण घालणार आहोत ते म्हणजे चवीपुरतं आपण यात मीठ टाकूया। मीठ घातल्यानंतर आपण हे सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर आता जे मी टाकलं आहे ते म्हणजे कोथिंबीर, आपल्याकडे जर नसेल तर कोथिंबीर वाळवलेली जी असते ती टाकली आहे। तर मी वाळवलेली कोथिंबीर यात घातलेली आहे। आणि थोडंसं आपण टाकणार आहोत तेल। यामुळे थोडे छान असे जे आपले शिंगोळे असतात ते छान शिजायलाही मदत होते आणि छान सुद्धा बनतात ते। तर थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे। आणि आता हा जो मसाला आपण सगळा घातला आहे तो छान व्यवस्थित हाताने सुरुवातीला मिक्स करून घेऊया पिठामध्ये, म्हणजे सगळे पीठ जे तिन्ही प्रकारचे आपले पीठ आहेत ते छान व्यवस्थित मिक्स होतील आणि त्याला मसाला सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल। म्हणजे जिरं, आपलं ओवा असेल, थोडंसं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, ही सगळी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। आणि तुमच्याकडे जर ताजा कोथिंबीर असेल तर तो नक्कीच टाकायचा आहे। मी इथे वाळलेला टाकलेला आहे, तुम्ही ताजा सुद्धा टाकू शकता। आणि आता ही पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत। खूप जास्त पातळ मळायचं नाही आहे, घट्टसर असं पीठ आपल्याला बांधून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण याचे शिंगोळे करणार आहोत। तर असा घट्ट गोळा आपल्याला शिंगोळ्याचा करून घ्यायचा आहे, खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही। तर अशा प्रकारचा हा गोळा आपला रेडी झालेला आहे। आणि आता आपण याचे फायनली शिंगोळे बनवणार आहोत। तर पोळपाटाला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि आपण जो उंडा भिजवलेला आहे त्यातले छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आपल्याला, अगदी छोटे छोटे। आणि आपल्याला एका हाताने किंवा 2 हाताने सुद्धा तुम्ही करू शकता, लांबटसर असं रोल तयार करायचे आहेत। आणि हे रोल सुद्धा आपल्याला पातळ पातळ करायचे आहेत, खूप जास्त जाड करायचे नाही आहे, कारण जेव्हा आपण शिंगोळे पाण्यात टाकू तेव्हा ते व्यवस्थित शिजले पाहिजे। खूप जास्त जाड जर आपण केले तर ते व्यवस्थित शिजणार नाहीत, तर किंवा त्याला जास्त वेळ लागेल शिजण्यासाठी। तर एकसारख्या आकाराचे असे लांबट रोल करून आपण आपले शिंगोळे तयार करणार आहोत। तर अशा आकारात आपल्याला शिंगोळे तयार करायचे आहे। आणि जेवढा लांब आपला रोल असेल तेवढे जास्त शिंगोळे त्यात होतील। तर बघा, अशा प्रकारे आपण रोल करून घ्यायचा आणि त्याचे शिंगोळे जे आहेत ते तयार करून घ्यायचे। तर खूप जास्त जाड आपला नसला पाहिजे, जो जाड भाग आहे तो आपण रोल करून पातळ करून घेणार आहोत आणि त्याचे शिंगोळे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला त्याचा गोल तयार करून शिंगोळे तयार करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपण सर्व जो आपल्याकडे उंडा आहे त्याचे शिंगोळे तयार करून घेऊया। आणि व्यवस्थित तयार झाल्यावर नंतर समोरची आपण तयारी करूया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे शिंगोळे जे आहेत ते आपण तयार करून घेतलेले आहेत। आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। तर फोडणीसाठी मी एक कढई घेतली आहे आणि त्यात टाकते गरम करायला तेल टाकूया, थोडंसं मोहरी टाकून घेऊया आणि थोडंसं टाकणार आहोत आपण अगदी थोडंसं जिरं सुद्धा। आणि आता आपण यात टाकूया थोडासा बारीक चिरलेला कांदा, जवळपास 1 छोटी वाटी कांदा मी टाकलाय बारीक चिरलेला। आणि हे व्यवस्थित आपण होऊ देणार आहोत कांदा। आणि त्यानंतर आपण यात
बाकीचे जे मसाले आहेत ते टाकणार आहोत. तर कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण यात थोडासा झाल्यानंतर बघू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे आणि आता यात टाकतोय ते म्हणजे 1 टेबलस्पून आपण लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि ती सुद्धा व्यवस्थित होऊ देणार आहोत. आणि त्यात आणखीन आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे 1 टेबलस्पून हिरवी मिरचीची पेस्ट. तर हिरवी मिरचीची पेस्ट तुम्हाला वाटल्यास जास्त सुद्धा टाकू शकता. तर हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट ही सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्या तिन्ही गोष्टी छान व्यवस्थित होऊ देऊया. थोडासा रंग बदल याचाही झाला की आपल्याला यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते टाकता येतील. तर व्यवस्थित होऊ देणे, कांदा सुद्धा व्यवस्थित होऊ देणे हे गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण यात बाकी पाणी टाकू तेव्हा तो कांदा व्यवस्थित झालेला असला पाहिजे. अर्धवट कच्चा कांदा चांगला लागत नाही. तर छान व्यवस्थित झालेला कांदा आणि थोडीशी आपण टाकली आहे आता हळद, थोडंसं जिरं आणि धनेपूड टाकतोय, थोडंसं तिखट टाकणार आहोत. तिखट थोडं कमी यासाठी घालायचं आहे कारण हिरवी मिरचीची पेस्ट आपण टाकलेली आहे, त्यामुळे तिखट मी कमी घातलं आहे. तुम्हाला जास्त झणझणीत आवडत असेल तर जास्तसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण घालतोय ते म्हणजे पाणी. आता पाणी किती घालायचं तर आपल्याला जेवढं पाणी रस्सा हवा जास्त हवा असेल रस्सा तर जास्त, किंवा कोणाला फक्त शिंगोळे जास्त आवडतात, रस्सा कमी लागतो तर कमी घालायचं आणि आपले शिंगोळे संपूर्ण यात डुबतील इतकं आपल्याला त्याला पाणी घालावं लागेल. आणि आता इथे मी घालते ते म्हणजे वरण. तर बऱ्याच वेळा आपल्याकडे शिल्लक वरण असतं, ते वरणसुद्धा आपण यात घालून द्यायचं आहे. तर माझ्याकडे 1 वाटी वरण होतं ते मी यात घातलेलं आहे. जिथे ज्याला वरण आवडत नसेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी यात थोडंसं बेसन पीठ, जसं आपण बेसन हटतो तशा प्रकारे आपल्याला बेसन टाकून याला थोडंसं मिक्स करायचं आहे. बेसन अगदी कमी घालायचं आहे जर तुम्हाला वरण आवडत नसेल तर. आणि छान उकळ येऊ द्यायची आहे. मीठसुद्धा आपण घालून घेतलेलं आहे या पाण्यात आणि आता आपण टाकतोय ते म्हणजे आपले शिंगोळे. उकळ आल्यानंतरच शिंगोळे टाकायचे. जर उकळ आली नाही आणि तसेच शिंगोळे टाकून दिले तर ते मिक्स होऊन जातील आणि त्याचा एकदम गाटा-गाटा असा तयार होईल. तर म्हणूनच पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आणि नंतरच त्यात शिंगोळे टाकायचे. तर आता हे शिंगोळे आपले जे आहेत ते रेडी झालेले आहेत. मस्त असे शिंगोळे. आणि हे शिजले की नाही हे कसं समजतं तर ते पाण्यातून जेव्हा आपण टाकतो तेव्हा ते पाण्याच्या आतमध्ये असतात आणि शिजल्यावर ते थोडे वर येतात. तर अशा प्रकारे हे छान झालेले आहेत. आणि तुम्हाला जर का रस्सा आणखीन घट्ट हवा असेल तर मग त्यात तुम्ही बेसनाचं थोडंसं पीठ ॲड करू शकता. इथे मी थोडासा जो माझ्याकडे वाळवलेला कोथिंबीर होता तो सुद्धा घातलेला आहे आणि छान गरमागरम असा लिंबू टाकून याचा आस्वाद घ्यायचा आहे. चवीला अतिशय छान हे शिंगोळे लागतात. तुम्ही सुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडल्यास मला नक्की नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.